मला वाटतं का रस्त्याची कामं चालू आहे. आजही मी पाहून आलो, रस्त्याची कामं चालू आहेत, रस्त्याची कामं सुरू आहेत. अजूनही मी आज परवा CM साहेबांना 4 दिवसापूर्वी आम्ही भेटलो. 100 कोटी रुपये पुन्हा ते देत आहेत, तुमची रस्त्याची कामं पूर्ण करून घ्या. ठीक आहे, थोडंफार मागे पुढे झालं, पण आता रस्त्याची कामं चालू नाहीत का? आता आपण या रस्त्याने जा. आता पूर्वी काय परिस्थिती होती, आज काय परिस्थिती आहे? मेन रोडने सगळ्या दूर रस्त्याची कामं चालू आहेत की नाही? आणि मला वाटतं या 4 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये राहिलेले सगळे कामं जे मेन रस्त्याची कामं आहेत ती आम्ही पूर्ण करतो. आता आपण मेरूनला त्या ठिकाणी जवळपास 20 कोटी रुपये मी दिलेत. तिथे आपण चौपाटी उभी करतो आहे. आपण 250 कोटी रुपये दिले, तिथे आपण स्टेडियम उभं करतो आहे. या जुन्या स्टेडियमला मीच मंत्री होतो त्यावेळेला 20 कोटी रुपये दिले, त्याचं काम आता सुरू झालेलं आहे. आहेत या गोष्टी, नाही असं नाही आहे. आता तुम्ही म्हणतात खरं आहे थोडा उशीर झाला मला रस्ते करायला, पण आता आपण 200 कोटीवारी घेतलेत, आता 100 कोटी रुपये आपण आणलेले आहेत. आता त्याचं काम आता तुम्ही बघा 4 महिन्यामध्ये तुम्हाला सगळे जळगावचे रस्ते व्यवस्थित झालेले दिसतील. आश्वासने काम सुरू आहे, काम सुरू आहे. नाही आपण असं नाही आहे, काम सुरू आहे. आपण हुडकोचे ना, हुडकोचे आपल्याकडे आपण एवढ्या कर्जामध्ये बुडालेलो होतो की आपण कधीच वर आलो नसतो. म्हणजे आपल्याला दर महिन्याला 3.5-4 कोटी रुपये हे त्या ठिकाणी द्यावे लागतात. म्हणजे आपल्याकडे काही 1 रुपयासुद्धा दमडी शिल्लक राहिलेली नव्हती. दर महिन्याला आपल्याला हुडकोचं कर्ज आणि त्याचं व्याज याच्यामध्ये एवढे पैसे आम्ही सगळ्यांनी देवेंद्रजींना विनंती केली. देवेंद्रजींनी ते कर्ज आपलं सगळं माफ केलं आणि म्हणून जळगावचं थोडंफार तरी आपल्याला खर्चाला काहीतरी पैसे मिळत आहेत. अन्यथा पगारालाही पैसे नव्हते, कुठल्या खर्चालाही पैसे नव्हते. कारण मागचं कर्ज घेतलेलं होतं, आपल्याला सगळे मागचे इतिहास माहिती काय होता काय नाही ते आपण माफ केलं. आणि म्हणून मला असं वाटतं की आता रस्त्यांचा तुम्ही जो प्रश्न केला, खरं पूर्वी रस्ते काय होते आणि आज काय हे आपण बघितलं पाहिजे. आहे थोडं काम बाकी आहे, मी नाही म्हणत नाही आहे, पण तुम्हाला सांगतो 3-4 महिन्यामध्ये आम्ही तेही काम पूर्ण करू. आताही जाऊन बघा, आजही काम आतासुद्धा काम सुरू आहे. म्हणजे खूप कडक ऊन होतं त्यामुळे ते रस्ते तडकायचे, त्यामुळे ठेकेदार म्हणे बाबा आता काम केलं ते रस्ते सगळे फाटतील, म्हणून काही मधल्या काळात महिनाभर रस्ते बंद होते. आता पाऊस पडला, काम पुन्हा सुरू झालेलं आहे. गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा.